कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील मागील 15 वर्षात झालेल्या विकास कामांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या पार्श्वभूमीवर ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे। विकासाच्या नावाखाली सुमारे 1500 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आल्याचा दावा असताना त्या खर्चाची पारदर्शकता आणि अंमलबजावणी याबाबत विविध स्तरांवर शंका उपस्थित केल्या जात आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगर परिषद प्रशासनाकडे 2010 ते 2025 या कालावधीत राबवण्यात आलेल्या सर्व विकास कामांची सविस्तर माहिती मागवली आहे। यात त्या काळातील मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे, केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त झालेला निधी, सर्वसाधारण व विशेष सभांची इतिवृत्ते, मंजूर कामांची यादी, संबंधित कंत्राटदारांची माहिती, प्रभागनिहाय करण्यात आलेली कामे, त्या प्रभागांतील नगरसेवकांची नावे, मंजूर बिले, लेखापरीक्षण अहवाल, मोजमाप पुस्तिका आणि संबंधित अभियंत्यांची माहिती अशा विविध बाबींचा समावेश आहे। या व्यापक स्वरूपाच्या मागणीतून चौकशीची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होत आहे। दरम्यान बुधवारी पार पडलेल्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या चौकशी पत्रावर जोरदार चर्चा झाली। काही सदस्यांनी या चौकशीचे स्वागत करत प्रशासनाचा कारभार पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले। जनतेच्या पैशांचा प्रत्येक रुपया विकासासाठीच वापरला गेला पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली। भविष्यात कोणत्याही स्तरावर उत्तरदायित्व टाळता येणार नाही, त्यामुळे संपूर्ण नोंदी स्पष्ट असाव्यात असा सूर सभागृहात उमटला। तर दुसरीकडे या चौकशीमागे राजकीय हेतू असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे। स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर काहींनी हा डाव असल्याचा आरोप केला आहे। तथापि प्रशासन आणि निवडून आलेल्या प्रतिनिधींनी या प्रकरणात संयम बाळगून सत्य समोर येऊ द्यावे अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे। गेल्या अनेक वर्षात शहराच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे सांगितले जाते। रस्ते, पाणी पुरवठा, जलनिस्सारण, उद्याने, सार्वजनिक इमारती आदी विविध कामांचा यात समावेश आहे। मात्र प्रत्यक्षात या कामांची गुणवत्ता, कालबद्धता आणि आर्थिक शिस्त याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित झाले होते। आता अधिकृत चौकशीच्या माध्यमातून सर्व तपशिलांची छाननी होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे। या संपूर्ण प्रक्रियेत वस्तुनिष्ठ तपास होऊन दोषींवर कारवाई व्हावी आणि प्रामाणिक कारभार करणाऱ्यांना न्याय मिळावा अशी जनतेची अपेक्षा आहे। विकास कामातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि आर्थिक शिस्त हीच सुशासनाची खरी ओळख असल्याचे या प्रकरणातून अधोरेखित होत आहे।